सतत तोंड बांधून राहत होत्या 3 महिला. त्यांचा चेहरा कोणीच पाहिलेला नव्हता. त्या बोलत नव्हत्या, हसत नव्हत्या आणि जेव्हा कारण समोर आलं तेव्हा परिसरातील लोक घर सोडून गेले. असं नेमकं काय होतं त्या घरात आणि त्या 3 महिला असंच का राहत होत्या? पोलिसांनी त्यांना जागेवरूनच का उचललं? एक शांत आणि मध्यमवर्गीय परिसरात घडलेली ही अशी घटना जी सुरुवातीला फक्त अफवा वाटली, पण नंतर जेव्हा सत्य बाहेर आलं तेव्हा सगळ्यांचे अंग शहारले गेले. त्या परिसरात सर्व काही नेहमीसारखंच होतं. सकाळचा चहा, मुलांची शाळेकडे धावपळ आणि संध्याकाळचा बाजार. पण त्या एका घराबद्दल लोकांना नेहमीच काहीतरी वेगळं जाणवत होतं. ते घर नेहमी बंद, खिडक्यांवर पडदे कायम ओढलेले, दारावर कोणी दिसायचं नाही, दिवसभर शांतता आणि रात्री मात्र विचित्र आवाज. कधी हलका रडण्याचा, कधी काहीतरी तुटल्याचा आणि कधी कोणीतरी मंद स्वरात काही पुटपुटल्यासारखा. लोक म्हणू लागले त्या घरात काहीतरी काळ जादू चालतंय. त्या महिला भूत आहेत की काय? कुणीच जवळ जायचं धाडस करत नव्हतं. त्या घरात 3 महिला राहत होत्या. नेहमी घरातच, पडदे ओढलेले, खिडक्या बंद, दिसायला शांत, पण त्यांच्या हालचालींमध्ये काहीतरी अजब होतं. तिघींचंही तोंड कायम कापडाने बांधलेलं. कोणी विचारलं तर फक्त मान हलवायच्या, बोलायच्या नाही, हसायच्या नाही. दिवसेंदिवस ही गोष्ट चर्चेत आली. काही म्हणाले त्या गुप्त साधना करतात, काही म्हणाले त्या आत्मिक शक्तींच्या प्रभावाखाली आहेत, पण कोणालाच खरं काही कळत नव्हतं. आणि मग एका रात्री स्थानिक दुकानदार गणेशने पाहिलं. एक अनोळखी माणूस रात्री 11 वाजता त्या घरात गेला. सकाळपर्यंत बाहेर आला नाही. त्याला संशय आला. त्याने पोलिसांना माहिती दिली. साहेब, त्या घरात काहीतरी चाललंय, काहीतरी बरोबर नाही. पोलिसांनी आधी विचार केला अफवा असावी, पण जेव्हा गुप्त चौकशीत त्यांनी पाहिलं की दररोज वेगवेगळे पुरुष त्या घरात येतात आणि पहाटेच्या आधी निघून जातात, तेव्हा सगळं स्पष्ट झालं. त्या रात्री एक विशेष पथक तयार झालं. AHTU युनिटही सोबत होतं. सर्वजण निशब्दपणे त्या भागाकडे निघाले. रात्री थंडी होती, रस्ते शांत होते, पण हवेत ताण जाणवत होता. सिग्नल मिळाला. सर्व तयार आहात का? यांनी एका झटक्यात दार फोडून आत प्रवेश केला गेला. आतलं दृश्य पाहून सर्वांच्या अंगावर काटा आला. कोपऱ्यात बसलेल्या 3 महिला, चेहऱ्यावर घट्ट बांधलेलं कापड, डोळ्यात भीती, थकवा आणि मदतीची आर्त हाक. खोलीभर कपडे विखुरलेले, टेबलावर काही नोटा, परदेशी चलन आणि एका मोबाईलवर चालू असलेला ऑनलाईन कॉल. ते घर नव्हतं, तो होता एक अवैध व्यवसायाचा अड्डा. पोलिसांनी 3 महिलांना त्वरित मुक्त केलं. त्यांनी सांगितलं त्यांना जबरदस्तीने इथं आणलं गेलं होतं. बाहेर गेलं, बोललं असलं तर जीव मारला जाईल अशी धमकी मिळाली होती. म्हणूनच त्या तोंड बांधून राहत होत्या, जेणेकरून बाहेरून पाहणाऱ्यांना वाटावं की त्या मौन साधना करतात. पण मागे होती एक काळी भयानक दुनिया देहविक्रीची. या सर्वांचा सूत्रधार होता एक अमित कदम नावाचा व्यक्ती, जो त्या महिलांना फसवून धमकावून या जाळ्यात ओढत होता. तो सध्या फरार आहे. पोलिसांनी 3ही महिलांना सुरक्षित ठिकाणी नेलं आणि पुढील चौकशी सुरू केली. घटनेनंतर त्या भागातील लोकांच्या मनात भीती घर करून राहिली. अनेकांनी घरं बदलली, काहींनी रात्री बाहेर जाणं बंद केलं. आजही त्या गल्लीतून कुणी जाताना पावलं हळू पडतात. लोकांच्या मनात एकच प्रश्न, त्या 3 महिला आता सुरक्षित आहेत का? तो माणूस परत येईल का? आणि अजून किती घरे असतील जी बाहेरून शांत दिसतात पण आत चालतं काहीतरी भयावह. 3 महिलांचं तोंड बांधलं होतं, पण त्या घरामागचं सत्य संपूर्ण शहराला निशब्द करून गेलं. ही फक्त एका घराची गोष्ट नाही, तर त्या समाजाची जाणीव आहे जी बाहेरून सज्ज दिसते पण आत वेदनेने कुरतडलेली आहे.